नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपल्याकडं ब्लाऊजचे बघा असे काट उरलेले आहे, जे आपण ब्लाऊज रेडी केले त्याच्यामधून असे काट उरलेले आहे, तो फेकून न देता त्याचा वापर बघ कसा करणार आहोत। त्यापासून आपण सुंदर असं एक तोरण बनवणार आहोत घरच्या घरी, कापडापासून फक्त एकदम आपल्या गुढीपाडव्यासाठी। या ठिकाणी बघा एक सरळ पट्टी घ्यायची आहे, तुम्हाला माप दाखवते मी। बघा रुंदीला घ्यायची आहे आपण 6 इंच घ्यायची आहे, 6 किंवा 6.5 इंच घ्यायची आहे। आणि याची जी लांबी आहे ती घेतलेली मी तुम्हाला दाखवते किती इंच घेतलेली आहे ती। 32 इंच घेतलेली आहेत मी, ही 32 इंच घेतलेली आहे। तुम्ही तर बघू शकता शिवून आपली 32 इंच तयार होईल। तर अशी आपण एक पट्टी कट करून घ्यायची आहे। आणि बघा हे काठ आहेत ना, याचा आपण एक आकार तयार कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला मी कॅनव्हास वरती एक आकार कट करून दाखवते अगोदर। इथं बघा 5 इंच असं घ्यायचं, आणि इथं बघा 6.5 इंच असं घेतलं। हे आपण कट करून घेऊ बघा। नंतर बघा इथे 3.5 वरती एक खूण करायची, आणि इकडे सुद्धा 3.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची या पद्धतीने। बघा अशी इथे एक खूण केली, इथे एक खूण केली। आता याचा आपण सेंटर काढायचा असा, इथे बघा सेंटरवरती एक खूण करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने असं जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे आपलं एक या पद्धतीने एक शेप काढून बघा। आता या शेपच्या आकाराचे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। काठ आहेत ना, काठ आणि अस्तर बघा या पद्धतीने असं ठेवायचं। तर आता या पद्धतीने मी सर्व आता कट करून घेते, तुम्हाला दाखवते बघा। हे असा आकार आपण तयार करून घ्यायचा आहे, असा पंचकोनी सारखा। या पद्धतीने बघा आपली कटिंग झालेली आहे। तर आता तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी एकदम सोप्या पद्धतीने। इथे बघा मी हे 7 पीस तयार करून घेतलेले आहे, आणि अस्तरचे 7 पीस तयार केले असे या पद्धतीने आकार देऊन ना। चला तर आणि मध्यभागी थोडासा वेगळा कलरचा घेतला बघा, रेड कलरचा घेतला, साईडने हिरव्या कलरचा लावणार आहेत, आणि मध्यभागी हा लावा आपण। चला तर पट्टी आपण घेतली होती ना 6.5 इंचची, तिला थोडासा बघा जॉईंट द्यायचा होता, कारण कापड थोडं कमी होतं म्हणून मी तर जॉईंट देऊन घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर अखंड असेल तर काही द्यायची गरज नाही। आता इथं बघा कडेने आपण अर्धा इंच फोल्ड करायचं आहे, आणि लांबी सुद्धा तुमच्या आवडीनुसार जसं दरवाजाचं माप असेल ना तसं घेऊ शकता। साईडने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपले धागे वगैरे जेव्हा दिसणार नाही, फिनिशिंग वगैरे छान दिसेल। इथं सुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला, दोन्ही साईडला अर्धा इंच फोल्ड करायचं। आता इथं कापड क्रॉस असल्यामुळे थोडंसं तुम्हाला पट्टी जास्त मुडापल्यासारखी वाटेल, फक्त अर्धा इंचच आपल्याला फोल्ड करायचे आहे। आपण 6.5 इंचाची पट्टी घेतली होती, पण कापड थोडंसं क्रॉसमध्ये असल्यामुळं सरळ शिलाई मारल्यानंतर बघायची फिनिशिंग किती छान आली आहे पट्टीची। आता अस्तरवरती बघा हा पीस असा उलटा ठेवायचा, आणि कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने, आणि पलटी करायचं बघा। खूप सोपी पद्धत आहे, व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं। याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची, तुम्हाला जर दाबटीप वगैरे जर नसेल त्याच्यात तुम्ही प्रेस जरी केलं तरी चालेल। हे बघ या पद्धतीने आपल्याला ना सर्व हे आहेत ना तयार करून घ्यायचे आहे। चल दुसरा पण तुम्हाला एक तयार करून दाखवते मी अजून या पद्धतीने।
याच पद्धतीने आपण सर्व पीस तयार करून घ्यायचे आहे. मी सर्व पीस तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसे जॉईंट करायचे ते. बघा आता मी सर्व जॉईंट करून घेते या पद्धतीने व्यवस्थित असे. आता इथं पट्टी घ्यायची आहे बघा. एका साईडला जिथं फोल्ड केलं आहे ना त्या साईडला बघा असे जवळजवळ ठेवत चालायचे. आणि टोटल आपण 7 पीस तयार केले ते. तर हिरव्या कलरचे 6 होते आणि एक रेड कलरचा आहे तो मध्यभागी ठेवायचा. जिथं आपण कापड फोल्ड केलं ना त्याच्यावरती ठेवायचे आहेत बघा अशी या पद्धतीने. बघा अशी फोल्ड केल्यानंतर आता जी पट्टी आपण आहेत ना ती या पद्धतीने ठेवायची आहे. या पद्धतीने झाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले धागे वगैरे काही दिसणार नाही आणि फिनिशिंग पण खूप छान येते. आता इथं बघ कडेने एक दाब टीप देऊन घेऊ आपण म्हणजे आपलं तोरण असं एकदम सरळ राहील ते झोळ वगैरे पडणार नाहीत. आता या ठिकाणी बघा आपण लेस लावून घेऊ एक. अगोदर छोटे छोटे आपण दोरी कट करू म्हणजे अटकवण्यासाठी खिळ्यांना. इथं बघा नॉटचेच घेतले आहेत मी. तुम्ही कापडाचे सुद्धा बनवू शकता. आता लेस बघा तुम्ही दोन्ही पण साईडला लावू शकता. वरच्या पण साईडला लावू शकता आणि याच्यावरती पण लावू शकता अशी. या पद्धतीने लेस लावून घ्यायची. इथे एकच लावली मी सिंगलच. तुम्ही डबल पण लावू शकता वरच्या साईडने सुद्धा एक. आता मध्यभागी सेंटरला बघा एक लूप देऊन घ्यायचा आहे असा आणि साईडला 2 लावायचे आहेत. पुढच्या टोकाला पण लावू शकता आणि वरती पण लावू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ॲडजस्ट करून लावू शकता. आता या ठिकाणी तुम्ही काहीतरी नाव वगैरे पण लिहू शकता. शुभ लाभ लिहू शकता किंवा श्री स्वामी समर्थ पण लिहू शकता. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लिहू शकता. स्वास्तिक वगैरे पण काढू शकता. इथं तुम्हाला मी एक दाखवते बघा काढून मध्यभागी. इथं बघा सेंटरवरती मी पहिले खडून आखून घ्यायचं. नंतर इथं लेसने किंवा दोरीने तुम्ही लावू शकता. आणि पट्टीसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटी मोठी घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला नाव वगैरे जर छोट्याच्यावर जर जमत नसेल तर मोठी पट्टी घेऊ शकता. थोड्या थोड्या अंतरावरती बघा अशी स्वास्तिकसुद्धा आपण काढू शकतो. बघा किती पटकन होतं काढायचं. जास्त वेळ वगैरे पण लागत नाही. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तोरणाचा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.